कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो इन्स्पेक्टर विक्रांत, तुम्ही काय करताय? हा, ते तिकडे एजे आणि श्वेताचा साखरपुडा पण झाला, आता लग्न होईल। अहो माझ्या लीलाचं लग्न होणार आहे की नाही? हे बघा, मी जे बोलतो ते मी करून दाखवतो। उगाचच माझ्यावर डाऊट घेऊ नका। अहो पण कधी होणार आहे, कसं होणार आहे? कसं करायचंय, काय करायचंय, कधी करायचंय, हे सगळं इथे फिट आहे। तुम्ही सारखं सारखं तेच 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 बोलायला येऊ नका माझ्याकडे। आणि आणि हे बघा, आपल्याला दोघांना इथे जर कोणी एकत्र बघितलं ना, तर काय प्रॉब्लेम्स होतील ते तुम्हाला वेगळं नको सांगायला। ते बरोबर आहे हो, पण हे बघा, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना, तर मी इथून जातो। तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा। हा, मी हा प्लॅन कॅन्सल करतो। नाही साहेब नको, चिडू नका। आणि मी कधी म्हटलं माझा तुमच्यावर विश्वास नाही म्हणून? पूर्ण विश्वास आहे, पण ते साखरपुडा झाला ना त्यांचा, टेन्शन आलंय मला, एवढंच झालं तुमचं? मग या आता, या प्लीज। अहो काय आता? अहो मग जा ना, कशाला इथे थांबलाय? जा प्लीज, जा। या विक्रांत साहेब, ही जी कालिंदी मोहिते नावाची बाई आहे ना, एक नंबरची स्वार्थी बाई आहे। हे स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही हिला। सतत दुसऱ्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं। जरा जपून राहा। साळुंखे, मला कोणापासूनही जपून राहायची काही गरज नाही। त्या अशा माणसांकडून काम कसं काढून घ्यायचं ना, हे चांगलंच ठाऊक आहे मला। एनिवे, तुम्ही जा इथून। नाही, आपल्या दोघांना एकत्र बघितल्यावर वेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायचे। या। झालं नाटक करून? काय ताई, तू अख्ख्या जगाला फसवू शकतेस, पण तू मला नाही फसवू शकत। मला माहितीये तुला या लग्नाला अजिबात यायचं नव्हतं, आईमुळे तू इकडे आलीस। पण ताई, आपण या लग्नात पाहुणे म्हणून आलोय, त्याच्यामुळे ते एजंटच्या घरच्यांशी इतकं चांगलं बोलायची, त्यांच्या लग्नातली कामं करायची काहीही गरज नाहीये। तू माझ्या बरोबर आणि बाबांबरोबर पण राहूच शकतेस ताई। त्या आजी तुझ्याशी इतकं चांगलं, इतकं प्रेमाने बोलतात, तुला त्याचा त्रास नाही होत का? कसला त्रास रे हो? अगं उलट मला ना बरं वाटतं की माझ्यामुळे निदान त्यांचा मूड तरी चांगला होतो। बरं, तू मला एक सांग, माझं लग्न मोडलं, तेव्हा माझं लग्न मोडल्यामुळे कदाचित भविष्यात कधीतरी तुझंही लग्न मोडू शकतं, या विचाराने मावशी किती अस्वस्थ झाली होती। हा अगं, आजींनी तर इतकी वर्ष त्यांच्या मुलाला किती दुःखात बघितलंय, त्याच्या पहिल्या बायकोच्या आठवणीत झुकताना बघितलंय। मला सांग, त्यांना किती वाईट वाटत असेल। आणि आता कुठे सगळं ठीक होतं असं वाटत असताना माझं आणि एजेंटचं लग्नही मोडलं। मग पुन्हा एकदा एजे आणि श्वेताचं लग्न होतंय हे एक्सेप्ट करणं किती कठीण गेलं असणार आहे आजींना। आणि आता ह्या सगळ्यात जर मी सुद्धा त्यांना टाळलं तर खूप वाईट वाटेल ग त्यांना। अगं ताई, ही लोक तुझी कोणीच लागत नाहीत। जी लोक तुझी कोणीच लागत नाहीत त्यांच्यासाठी एवढा विचार का करतेस? हे बघ रे, जर आपण कोणाच्या तरी शुभ कार्याला गेलो तर मग आपण पण त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला नको का? मला सांग, असं आपण जर चेहरा पाडून बसलो तर बाकीच्यांचा पण मूड ऑफ होईल। आणि बरं, बाकीच्यांचं जाऊ दे, पण आजींनी किती प्रेमाने आपल्याला आमंत्रण दिलं होतं, मग त्यांच्या भावनांचा आपण आदर करायला हवा। तू नको काय हे सगळं मनात आणूस। कसं का जमतं ताई तुला असं सगळ्यांना समजून घ्यायला? ताई,
मला तुला काहीतरी विचारायचंय. आता काय? ये बस. अगं अगं बस ना. बोल. ताई, एजंटचं दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न होतंय ह्याचं तुला अजिबात वाईट वाटत नाही का ग? नाही. का? म्हणजे ताई बघ ना, गेले कित्येक दिवस ह्या ना त्या कारणाने तुम्ही एकमेकांना भेटत होतात. या सगळ्यांमध्ये तुमच्यात काहीतरी तरी आठवणी तयार झाल्या असतील ना. तुला त्या सगळ्याचं पण काही वाटत नाहीये? आज जर एजे आणि तुझं लग्न झालं असतं तर जे कौतुक श्वेताचं होतंय ते तुझं झालं असतं. तुला ह्या विचाराने पण काहीच वाटत नाहीये? अजिबात नाही रेव. अगं म्हणजे मुळात एजेंटशी लग्न करायची किंवा त्यांच्या 3 सुनांची सासू व्हायची माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे आता श्वेताचं कौतुक होतंय हे बघून मला वाईट का वाटेल? आणि तुला असले काय प्रश्न पडतात ग? काही विचार करत असतेस. बरं जाऊ दे, तुला भूक लागली असेल ना, एक काम कर, मावशी आईला बोलव आणि जेवायला जा. अगं मगाशी मावशी एकटीच कुठेतरी फिरत होती. जा बघ ती कुठे गेली. बोलवते. तुला पण भूक लागली असेल ना, लवकर येते. त्या दिवशी एजे जर वेळेत आले नसते तर तुझ्या बहिणीचा जीव वाचला नसता. मला मदत कराल ना? मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करेन. मला रडायला काय येतंय? रेव म्हणाली तसं खरंच एजेंटचं लग्न श्वेता बरोबर होतं याचं वाईट वाटतंय का मला? नाही नाही, असं काही नाहीये. मला काय वाईट वाटले? दिला. तुम्ही इथे काय करताय? उद्या लग्न आहे ना तुमचं. तुम्ही लवकर जेवा आणि झोपा. गुड नाईट. हा थांब दिला, एक मिनिट. मला तुला थँक्यू म्हणायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.